हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण मस्त अशी गरमागरम शेवयाची खीर आणि ती पण फक्त अर्धा लिटर दुधापासून बनवलेली 2 माणसांना ते 3 माणसांना पुरेल अशी ही शेवयाची खीर. चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात. वेलची पावडर घेतली, साखर आणि शेवई घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर काजू, बदाम आणि मनुके हे ड्रायफ्रुट्स घेतलेत. तर एका कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. हे घरचं तूप आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बारीक शेवई, ही ऑलरेडी रोस्टेड शेवई असते म्हणजे भाजलेली असते, तरी सुद्धा मी इथे तुपामध्ये 3 ते 4 मिनिटं स्लो गॅसवर परतून घेणार आहे, म्हणजेच भाजून घेणार आहे. त्यामध्ये मी ड्रायफ्रुट सुद्धा घालणार आहे, म्हणजे ड्रायफ्रूट सुद्धा तुपासोबत व्यवस्थित भाजले जातील. त्याला वेगळीकडे परत तडका किंवा परत तळून टाकायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ड्रायफ्रुट्स आणि शेवई 3 ते 4 मिनिटं तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे दूध ऑलरेडी आपल्याला तापवून घ्यायचे आहे आणि वेलची पावडर ही 3 ते 4 वेलचींची केलेली आहे. तर गरम दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित शिजू द्यायचंय. मी चारोळी घेतलेली होती. चारोळी खूप सुंदर लागते टेस्ट शेवईमध्ये आणि दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसते शेवई. त्यानंतर चवीनुसार साखर टाकायची. तर इथे पूर्ण मी अर्धा लिटर दूध घेतलंय. ह्याच्यामध्ये थोडं सुद्धा मी पाणी टाकलेलं नाहीये आणि त्याच्यामध्येच मी ही शेवई शिजू देणार आहे. जवळजवळ 5 मिनिटं स्लो गॅसवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आणि ती शेवई काही लगेचच शिजते. साखर आपण ऑलरेडी टाकून घेतली. पूर्ण शेवई शिजली की त्यानंतर वेलची पावडर टाकायची, म्हणजे त्याचा सुगंध टिकून राहतो. तर सुरुवातीलाच वेलची पावडर नाही टाकायची. पूर्ण गॅस बंद करण्याच्या 2-3 मिनिटं आधी वेलची पावडर टाकायची आणि परत एक उकळी काढून घ्यायची आणि मग नंतर गॅस बंद करायचा आहे. तर ही गरमागरम शेवई मस्त रेडी आहे. खूप सुंदर दिसते, अट्रॅक्टिव्ह अशी, बघून इतकी खायची इच्छा होते ना. मस्त नुसती तुम्ही खाऊ शकता, चमच्याने सर्व करू शकता. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी 15 मिनिटात होणारी ही साधी सोपी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशी शेवई घरच्या घरी पटकन बनवा. 3 ते 4 काजू, 3 ते 4 बदाम आणि मनुके 15 ते 16 एवढंच मी घेतलं होतं. जास्त काही सामान सुद्धा ह्याला लागत नाही. घरी आपल्या दूध सुद्धा अवेलेबल असतं. रेसिपी कशी वाटलं कॉमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.